हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMR परीक्षा 2025 याकरिता सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत। यामधील ही सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा जो आहे त्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत। कारण जर आपण आपला सिलेबस जर बघितला तर त्यामध्ये या टॉपिकवर देखील प्रश्न विचारले जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तसेच DMR परीक्षा याकरिता जर आपल्याला नॉन टेक्निकल मटेरियल जर पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवर डिटेल दिले आहेत। ही सर्व मटेरियल तुम्हाला भेटणार आहेत। 18,500 प्लस प्रश्न आहेत। याविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करूयात। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, गोवा राईट ऑफ सिटीजन्स टू टाइम बाउंड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस बिल 2013 हे विधेयक गोवा राज्यात पारित झाले तेव्हा कोण मुख्यमंत्री होते? ऑप्शन आहेत मनोहर पारिकर, लक्ष्मण पार, हरीश रावत की रघुवीर दास। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटरॅक्टिव्ह सेशन करणार आहे। प्रश्न आणि ऑप्शन जेव्हा मी रीड करत असेल तेव्हा तुम्ही प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। तर बघूयात किती विद्यार्थी मित्रांचे योग्य उत्तरे येतात। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मनोहर पारिकर हे मुख्यमंत्री होते। त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या डायजेस्ट झालेल्या परिषदेत परिणामकारक व जबाबदार शासनाचा कृती आराखडा तयार करण्यात आला। ऑप्शन आहेत 1995, 1997, 1999 की 2001। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 1997। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 या कायद्याची अंमलबजावणी कधी करण्यात आली? ऑप्शन आहेत 12 मे 2005, 12 मे 2006, 14 मे 2007 की 25 मे 2008। तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब 12 मे 2006। पुढील प्रश्न, भारतातील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? ऑप्शन आहेत वीरप्पा मोईली, मनमोहन सिंग, चिदंबरम की व्यंकय्या नायडू। तर भारतातील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष हे वीरप्पा मोईली होते। पुढील प्रश्न, पुढील विधाने पहा। पहिलं विधान आहे, महाराष्ट्र शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम तयार करण्यासाठी तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समितीची नेमणूक केली। दुसरं विधान आहे, सचिव समितीचे अध्यक्ष डॉक्टर PS मीना हे होते। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर ऑप्शन आहेत फक्त 1, 2 दोन्ही बरोबर की दोन्ही चूक। तर याचे योग्य उत्तर आहे दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत। तर आपण याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता। पुढील प्रश्न बघूयात। पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पहिले विधान आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा 28 एप्रिल 2015 पासून अंमलात आला। दुसरं विधान, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राजपत्रात 21 ऑगस्ट 2015 रोजी प्रसिद्ध झाला। ऑप्शन आहेत आणि तिसरं पण विधान बघून घ्या, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 19 ऑगस्ट 2015 रोजी मिळाली। याला मंजुरी 19 ऑगस्टला मिळाली। तर सांगा 1, 3, 2, 3, 1, 2 की तिन्ही विधाने बरोबर आहेत? तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। याच्यातून खूप सारं कंटेंट जे लोकसेवा हक्क अधिनियम बद्दल आहेत ते कव्हर होतं आहे। ही जी तिन्ही विधाने आहेत ती बरोबर आहेत। परत एकदा व्यवस्थित बघा। 28 एप्रिल 2015 पासून अंमलात आला, 21 ऑगस्ट 2015 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाला आणि 19 ऑगस्टपासून याला 2015ला सुरुवात झाली या अधिनियमाला। यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे। त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। तर लक्षात घ्या, हे जे नॉन टेक्निकल मटेरियल आहेत परीक्षेत 60 प्रश्न विचारले जाणार आहे 120 गुणांसाठी। तर यामध्ये तुम्हाला काय काय येणार आहे? माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम, प्रश्न आणि अधिनियमाचे PDF भेटतील। सामान्य ज्ञान सर्व टॉपिक कव्हर केलेत। चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला सर्व भेटतील। सर्व प्रश्नपत्रिका आहेत, फुल लेंथ टेस्ट आहेत। TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, माहिती व तंत्रज्ञान प्रश्न, मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न, ॲप्टिट्यूडचे प्रश्न, 18,500 प्लस प्रश्न आहे। प्राईज आहे 499 रुपये। या क्रमांकाला व्हॉट्सअप करून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे कंटेंट घेऊ शकता किंवा ॲप्लिकेशन थ्रू देखील कंटेंट परचेस करू शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। ॲप्लिकेशन थ्रू परचेस केल्याचा फायदा हाच आहे की त्या ठिकाणी ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही सॉल्व करू शकता। यानंतर
हे जे टेक्निकल पोस्ट आहेत, समाजसेवक अधीक्षक, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, त्यानंतर ECG टेक्निशियन, एक्सरे असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन आणि स्टाफ नर्स यावर देखील आपण टेक्निकल मटेरियल तयार केलं आहे, हे देखील आपण घेऊ शकता. ॲप्लिकेशन थ्रू घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली किंवा तुम्ही व्हॉट्सॲप करून देखील घेऊ शकता. व्हॉट्सॲपचा क्रमांक आहे 93 56 25 60 37. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींच्या पारदर्शक, कार्यक्षम, समयोजित लोकसेवा देण्याकरता आणि तत्संबंधी तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, महाराष्ट्र लोकसेवा कायदा, महाराष्ट्र लोकसेवा नियम की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. तर बेसिक प्रश्न आहे. जर आपण असे प्रश्न जर डोळ्याखालून घातले तर तुम्हाला इझिली तुम्ही परीक्षेत टॅकल करू शकता. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा भारतीय गणराज्याच्या कोणत्या वर्षी संमत होऊन अंमलात आला? 64व्या वर्षी, 65व्या वर्षी, 66व्या वर्षी की 67व्या वर्षी? सांगा. ट्रिकी क्वेश्चन आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 66व्या वर्षी. पुढील प्रश्न बघूयात. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा विधानसभेत कधी संमत झाला? ऑप्शन आहेत 15 जुलै 2015, 30 जुलै 2015, 28 जुलै 2015 की 31 जुलै 2015? तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ, 15 जुलै 2015 रोजी संपन्न झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा सन 2015च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक डॅडॅश आहे. ऑप्शन आहेत 29वा, 30वा, 31वा की 32वा? तर राईट आन्सर आहे 31वा अधिनियम आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खाली थँक्यू कमेंट करा. लक्षात घ्या छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लगेचच लाईक करून खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, पुढील विधानांवर विचार करा. पहिलं विधान आहे, लोकांचा शासनाकडून असणाऱ्या लोकसेवाविषयीच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरे विधान, शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरणांकडून लोकांना लोकसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. 3, लोकसेवांमध्ये पारदर्शकता, लवचिकता व गतिमानता आणणे आवश्यक आहे. तर वरील 3पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1, 1 आणि 2, 2, 3 की तिन्ही विधाने बरोबर आहेत? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड, ही जी तिन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत. तुम्ही आपलं कंटेंट जर घेतलं नॉन टेक्निकलचं तर या सर्व PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही पटापटा हे सर्व प्रश्न वाचून घेऊ शकता. पुढील प्रश्न आहे, लोकसेवा हक्क अधिनियमाची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? ऑप्शन आहेत नागरिकांना लोकसेवा निर्धारित कालावधीत उपलब्ध करून देणे, प्रत्येक नागरिकाला लोकसेवेचा हक्क प्राप्त करून देणे, लोकसेवा विविध मुदतीत उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांचा गौरव करणे की लोकसेवा उपलब्ध करून देण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड करणे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन बघून घ्या. तर याचं राईट आन्सर आहे 1, 2, 3, 4 ही चारही विधाने जी आहेत ती लोकसेवा हक्क अधिनियम 2015ची उद्दिष्टे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अधिनियमाचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघितलेत. जर तुम्हाला टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल मटेरियल पाहिजे असेल तर लगेचच व्हॉट्सअप करा किंवा खाली जे ॲप्लिकेशन दिलं आहे त्यावरून देखील हे कंटेंट आपण परचेस करू शकता. आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याला देखील जॉईन करा जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या अपडेट त्या ठिकाणी भेटतील. थँक्यू.